Check the mic and make sure it sound right. नमस्कार मित्रांनो, मी नीरज आणि तुम्ही पाहतात नीरज ऑन व्हील्स. एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण चाललो आहोत आता लोणावळा. 26 जानेवारी आहे आज आणि कॅस्ट्रॉल प्रेझेंट्स स्पिरिट ऑफ युनिटी 3.0 हा कार्यक्रम आहे. तिथे झेंडावंदनासाठी चाललो आहे आपण. आणि 26 जानेवारी तुम्हाला माहीत असेल किती छान दिवस आहे आपल्या भारतासाठी. सो आपण तिथे आता निघतो आहे. आपली गाडी तयार आहे इथे. माझ्यासोबत राज आणि रोहन येतो आहे. सकाळचे जवळपास 7 वाजलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की एक 9पर्यंत तरी पोचा. 9 आणि नंतर तिथे ब्रेकफास्ट वगैरे करून रिटर्न पुणे यायचं आहे. बघा आपली गाडी आणि ही एकदम चकाचक तयार करून ठेवलेली, पुसून छान. आणि आपण आता निघतो आहे ह्या दिशेने लोणावळ्याकडे. नेहमीप्रमाणे हाच रूट आहे आपला घरापासनं. तो चला वेळ न करता आजचा व्लॉग एन्जॉय करा आणि व्लॉग पूर्ण बघा. बघू आज काय काय होतं. आणि 3 जण आहेत आम्ही, म्हणजे रोहन, राज आणि मी. सो चला भेटूया रस्त्यांवर या गाडीसोबत. तर मित्रांनो आपण आता निघतो आहे. हे बघा ग्लव्ज रेडी आहेत, फक्त वेअर करायचं बाकी आहे. सो ग्लव्ज पहन लिए आणि गाडी पण रेडी. इन्स्टा 360 लोडेड, मॅप लोडेड, यामध्ये ड्रोन लोडेड. सो चला, खूप दिवसानंतर टायगर काढलेली मी, कारण ही गाडी उभी होती काही दिवस, खूप काही कारणास्तव. सो आता कोल्ड स्टार्ट करूया. हा मस्त. चला भेटूया. चला तर निघूया आता. गणपती बाप्पा मोरया. सकाळची थंडी हवा आणि अशी बाईक असल्यावर मजाच वेगळी असते. जास्त थंडी नाही सध्या, कमी झालेली, बट सकाळची राईड ही सकाळचीच असते. तुम्ही दुपारी पण सायंकाळी पण तेवढी मजा येणार नाही जेवढी सकाळी येतं. आणि रात्री, कारण थंडावा असतो आणि छान असं माइंड फ्रेश असते. एकदम लेट नाईट राईड आणि सकाळची राईड. तर आता राज आणि त्याचा भाऊ रोहन दोघेहीजण पुणा गेट हॉटेलसमोर मे बी थांबलेले असतील किंवा निघतील आता. सो तिथे आपण त्यांना भेटूया आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि ब्लॉग पूर्ण बघा. बघू पुढे मजा येईल. तर चला भेटूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या भक्तिशक्तीचा फ्लॅग, तो या साईडला दिसतो आहे बघा. एक्झॅक्टली मला टिप नाही करता येत, पण बघा तुम्ही. आपण आता तुम्हाला क्लिअर, जवळपास क्लिअर दिसत असेल. मुंबई लोणावळा देव रोड. आपल्याला सरळ जायचं आहे लोणावळ्याकडे. आणि जस्ट हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर मला राज आणि रोहन दिसणार, कारण की त्यांना दोघांना पण मी सांगितलं होतं की तुम्ही पुणा गेट या जागेवर येऊन आपलं मीटअप पॉईंट तिथे ठेवूया. सो हे बघू शकता तुम्ही इथे गर्दी.
आणि हा फ्लॅग वा 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 छान छान. सकाळचं एकदम छान वातावरण. आणि आता बघूया इथे दोघंजण भेटतात की नाही, आलेत की नाही काही सांगता येत नाही, कारण तो पण ब्लॉगर आहे, तो पण खूप मेहनत घेतो. सो निघता निघता खूप उशीर होतो सेटअप करत कॅमेराचं हे ते सर्व जे काही. सो मी पहिले पोहोचलो म्हणजे मी जिंकलो. येस. मी जिंकलो. आणि आता बघूया इथे थांबतो आणि त्याचा वेट करूया किती वेळात येतात ते. तर ऑलरेडी आपल्या 8:15 झालेले आहेत, तर 9पर्यंत पोहोचायचं आहे. आणि इथनं जवळपास 50 to 55 किलोमीटर्स आहे. सो निघावं लागेल लवकर. चला भेटूया. तर बघा मी किती वर्षानुवर्ष वाट बघतोय आणि हे व्यक्ती हे आता येत आहेत. जवळपास 2 वर्ष झाले असतील मी इथे एकाच जागेवर आहोत. आणि हे दोघं जण आता आलेले आहेत. 9 वाजताचा फ्लॅग ऑफ आहे. सो येस. चला दोघंही रेडी आहेत. सो चला भेटूया. आणि धन्यवाद धन्यवाद. आणि राज जंगम ब्लॉग्सला पण आणि नीरज ऑन व्हील्सला पण. चलो 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 चलो. हे बघा हे इथे इथे हे बघा इथं दिसलं. हां चला भेटूया. अशा प्रकारे जर्नी सुरू आहे आमची. छान सकाळी थंड वारा आणि मध्येच आता ऊन येणार आणि ऊन आल्यानंतर खूप छान वाटणार. उबदार मस्त छान. चला आता पण येस काही उत्सुक लोक खूप छान चीअरअप करताना अर्टिगामध्ये बसलेले आहेत. त्यांनीच जोरात आवाज दिलेला आम्हाला काही वेळ आधी. सो आम्ही असं मोटिवेशन मिळालं ना तर अजून छान वाटतं की आपण काहीतरी छान करतोय लोकांसाठी. चला भेटूया आता लोणावळ्याकडे. लोणावळ्यामध्ये एंट्री केल्यानंतर आपण बघू काय प्लॅन, कारण की मॅप पण सुरू करावं लागणार आहे. कारण लोणावळ्यापर्यंतचा रस्ता माहिती आहे पण लोणावळ्यामध्ये कुठे आहे नेमकं. तर बघा आता 8 मिनिट आणि 1.5 किलोमीटर आणि आपण पोचतोय तिथे. आता आपण लोणावळ्यामध्ये आहोत आता सध्या. आणि लोणावळ्याचं मे बी बाहेरचा जो रोड आहे ना बायपास तिथनं चाललो आहे आपण. सो बघूया आता पुढे कुठे आहे ते आणि भेटूया डायरेक्ट स्पॉटवर. हे बघू शकता तुम्ही. आप सभी का बहुत बहुत वेलकम. बहुत ग्रैंड तरीके से और ढोल नगाड़े के साथ हमारी जो मैनेजमेंट टीम है. आणि इथे आपली VIP एंट्री, कारण की लेफ्ट साईडला नॉर्मल बाईकसाठी आणि सुपर बाईकला सगळे या साईडला दिलेली आहे एंट्री. सो त्यांनी मला इकडे पाठवलेलं आहे. सो चलो भेटूया. और ये हमारे विनीत भैया, विनीत दादा आमचे. क्या बात आहे. चला तर भेटूया आपण. इथे छान छान मोठ्या मोठ्या बाईक्स आलेल्या आहेत. तर आपण आता कुठेतरी पार्क करूया हिला.
ये है बवाल. तर तुम्ही अशा प्रकारे आवाज बघू शकता नाही ऐकू शकता. सो अशा प्रकारे इथे बाईक्स लागलेल्या आहेत. तर चला भेटूया पुढे. तर हे बघा, हा जो मुलगा आहे हा किती मेहनत करतोय बघा तुम्ही. ये जो है बहुत मेहनत करते हैं. हा चिअर्स. तुम्ही बघू शकता इथे हार्ले खूप छान अशी रॅप केलेली आहे त्यांनी आणि खूप साऱ्या गाड्या आहेत इथे. बघूया आता इथे आफ्रिका ट्विन दिसली तर खूप छान होईल. आफ्रिका ट्विन नाही आहे इथे, मे बी बघतो आता. सो नंबर बघू शकता तुम्ही. एक हिला पण एक. पैसा भैया किधर डालेंगे पैसा. आणि ही बघा BM 1300 लय आवडती आपल्याला ही बाईक. फ्युचर प्लॅन काही सांगता येत नाही. आपली टायगर इथे उभी आहे एकदम मस्त. आणि या बाकीच्या खूप साऱ्या गाड्या आहेत. आता प्रत्येक गाडी जर दाखवली तर ब्लॉग खूप लांब होईल. सो आपण आता निघूया इव्हेंटकडे. तिकडे इव्हेंट आहे त्या साईडला. बुक पण खूप लागलेली आहे तर बघूया आता. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत कॅस्ट्रॉल पॉवर 1मध्ये. आणि हे बघू शकता तुम्ही स्पिरिट ऑफ युनिटी 3.0. एवढे सारे ब्रँड्स आहेत ज्यांनी ऑर्गनाईज केलं आहे. पण एंट्री फी आहे. सो हे फ्री नव्हतं. मी एंट्री फी ऑलरेडी भरलेली आहे. इथे ब्रेकफास्ट वगैरे सर्व दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी. सो हे बघू शकता इथला माहोल बघू शकता तुम्ही किती छान आहे. आणि हे बघा किती मेहनत करत आहे मुलगी. खूप जास्त मेहनती आहे. सबस्क्राईब करायला. गुड मॉर्निंग. सगळ्यांना रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आय होप सगळे एन्जॉय करताय. आणि सगळ्यात आणि कीप थँक्यू. भेटतो. तर हिचंच पेज बघून मी श्वेताचं पेज बघितलं आधी आणि मी हिला विचारलं की एंट्री कशी करायची. हिनेच मार्गदर्शन केलेलं मला. सो त्यामुळे मी येऊ शकलो इथे. सो थँक्यू श्वेता. हे बघू शकता तुम्ही ते छान छान. मज़ा आ गया देख के. बाकी यार हमारे में ना एक कॉमन पैशन है जो कि हमें यहाँ पे लेके आया है. वो है मोटरसाइकिलिंग, बाइकिंग. मतलब हमें बाइकिंग से प्यार है सभी को, तभी हम यहाँ पे एक साथ इकट्ठा हुए हैं. तो अशा प्रकारे इतके सारे लोक आहेत. स्लोगन है, चला भेटूया आता. वर्क हार्ड.
सो आम्ही थांबून आता परत इकडे चालेत नाश्ता हा, करायला. काय करणार शेवटी. आणि हे बघू शकता तुम्ही रायडर्स किती छान पंगत बसलेली इथे आणि खूप छान असं म्हणजे बघा ही संस्कृती बघा किती छान. छान निवांत खाली बसून छान नाश्ता करतायत. गुड गुड. चला आता बघू थोडं लाईन कमी झाली का त्याची वाट बघू आणि मग करूया काहीतरी खाऊया. तर हे तुम्ही बघू शकता मित्रांनो आमच्या QR कोडवर आम्हाला गुडीज आणि टी शर्ट मिळणार. तो आता टी शर्टसाठी याच्यामध्ये हे स्कॅन करून द्या दादा. तर इथं टी शर्ट आणि गुडीज मिळालेले आहेत. ये भेटल्या. तर चला आता आपण आपल्या बाईककडे वळूया आणि राईड करूया. आता आम्हाला माहीतच नव्हतं की इथे गुडीज वगैरे मिळत आहेत. मी चाललो होतो रिटर्न पण मी 1-2 जणांना विचारलं. हे पूछने का बहुत फायदा हुआ भैया. तर मित्रांनो आपण आता निघतोय बाय बाय कॅस्ट्रॉल. आणि इकडे बघा इकडे बाईक्स किती साऱ्या लागलेल्या आहेत बापरे. हां आणि आता सगळे निघतोय आम्ही. हे बघू शकता तुम्ही लेफ्ट साईडला पूर्ण बाईक्सचे पार्किंग आहेत आणि फुल आहे पूर्ण. सो हे आपले मित्र परिवार इथे थांबलेले आहेत आपल्यासाठी. हे बसलेले आहेत इकडे. चला तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत कॅस्ट्रॉलच्या जो इव्हेंट होता आज तर तिथनं रिटर्न आलो आहे आणि आम्ही पुण्याच्या दिशेने आमच्या घरी चाललो आहे. सो इथनं आता हा देहू रोड आहे. इथं आम्ही लस्सी वगैरे जे काही घ्यायचं होतं ते घेतलं. थोडं चिल वाटतं आहे आता. सो आता थोडीशी गरमी आहे ना त्यामुळं. सो आता आपण निघतो आहे घराकडे. राज आणि रोहन पण त्याच्या घरी चालला आहे. इथनं आता PCMC आणि PMC हे 2 रस्ते फुटतात जवळ. तो इथनं आम्ही PCMC निघणार आमच्या घराकडे. तर आजचा व्लॉग जर छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत. Check the mic and make sure it sound right.